सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नमस्कार, बीजी 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे आपण आता पोहोचलेलो आहोत आणि पळसदरी येथे तब्बल 50 ते 60 महिला किल्ले रायगड येथे निघालेले आहेत, प्रस्थानासाठी निघालेले आहेत। आज जिजाऊ महासाहेबांचा जन्मदिवस आहे आणि त्या दिनानिमित्त आज सर्व महिला पळसदरीतील महिला सर्व या पाचाड गावी जिजाऊ महासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत। आपल्यासोबत जिजाऊ संस्थापक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। त्या बऱ्याच वर्षापासून जिजाऊ फाउंडेशनचं काम करतात आणि आज ते आपल्यासोबत संवाद साधणार आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया किती महिला कशा पद्धतीत सुखरूप पोहोचतात आणि कशा सुखरूप येतात। ताई, काय सांगाल नेमकं? आज आपण सर्व महिला कमीत कमी 50 ते 60 महिला किल्ले रायगड येथे निघालेले आहेत। कसं नियोजन केले हे आपण आणि किती दिवसापासून केले आणि आजचाच दिवस का निवडला याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार। आज जिजाऊ महासाहेब यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आपण पाचाड येथे सर्व आमच्या पळसदरी ग्रामपंचायतीत महिलांना ची एक मी आयोजन केलेलं आहे की तिथे पाचाड येथे त्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घ्यायचं आणि रायगडला सुद्धा व्हिजिट करायची। छत्रपती शिवाजी महाराजांची जिथे कारकीर्द राहिलेली आहे तिथेही महिलांना घेऊन जाऊन तिथेही दर्शन घ्यायचं असा एक आमचा साधारणपणे मानस आहे आणि त्यासाठी 60पेक्षा जास्त महिलांचं सहभाग यामध्ये आहे आणि जवळजवळ 15 ते 20 दिवस आमची ही तयारी चाललेली आहे। आणि शिवाय जाण्यासाठी आम्ही नऊवारी साडी, नथ असा एक पारंपरिक जिजाऊ महासाहेबांना वंदन करण्यासाठी हा एक पारंपरिक वेशभूषेची थीम ठेवलेली आहे आणि ह्या थीमला सर्व महिलांनी अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग दाखवलेला आहे। आणि तुम्ही बघताच आहात की सगळ्या महिला खूप अशा चांगल्या छान तयार होऊन नटून आलेल्या आहेत की आणि त्याच्याबरोबर महासाहेबांना वंदन, शिवरायांना वंदन आणि त्याचबरोबर महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा एक त्यामधला मोठा उद्देश आहे की माझ्या घरातल्या महिला ज्या चूल आणि मूल याच्या पुढे बाहेर जात नाहीत आणि त्या महिलांना एक व्यासपीठ मिळावं, त्या बाहेर पडाव्यात, त्यांना ह्या सगळ्याची माहिती व्हावी की आज महिला किती काय करतात, किती प्रकारे स्वतःचा आनंद मिळवतात आणि तो मिळवण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करत असते। गेले 6 वर्ष जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। दरवर्षी जिजाऊ जयंतीला आपण काही ना काही कार्यक्रम करत असतो। एखाद्या वाडीत भेट देणं, एखाद्या ठिकाणी खाऊ वाटप करणं, एखाद्या ठिकाणी सभेचं आयोजन करणं, अशा प्रकारचे कार्यक्रम आपले दरवर्षी जिजाऊ जयंतीला होतच असतात की जिजाऊ महासाहेबांचं फार मोठं योगदान आहे शिवबाराजांना घडवण्यासाठी। एखाद्या आईला आपल्या मुलाच्या म्हणजे आपल्या मुलावर एवढा जीव असतो, तो मोह तिला सुटत नाही आणि ती मुलगा बाहेर गेला तरी कुठे गेला ही 5-5 मिनिटांनी काळजी करत असते। या जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना लहानपणापासून असे घडवले होते की त्यांनी न्याय आणि राजकारण, समाजकारण आणि सगळ्याच गोष्टीत सर्व बाजूनी त्यांच्यावर अशा प्रकारचे संस्कार केले की त्यामुळे आज आपले राजे घडले आणि त्यामुळे आज हे आपण सुवर्ण दिवस अनुभव आहोत सगळे। तर ह्या सगळ्याची जाणीव व्हावी म्हणून आपण ह्या अशा प्रकारचा एक उपक्रम राबवत आहोत। आणि शिवाय माझ्या ज्या या महिला आहेत ह्यासुद्धा आज त्यांच्या मुलांना घडवत आहेत आणि त्यांना त्यातून जिजाऊ महासाहेबांनी केलेल्या कार्याचे प्रेरणा मिळावी म्हणून आपण अशा
प्रकारचे आयोजन करत आहोत आणि त्या महिला राजगडला भेट दिल्यानंतर पाचाड येथे जिजाऊ मातेच्या समाधीला भेट दिल्यानंतर त्यांच्या कार्याची त्यांना मनातूनच स्फुरण वाटेल आणि त्यांचंही रक्त कुठेतरी सळसळून त्यांनाही असं वाटेल की आपली मुलं पण आपण अशीच घडवली पाहिजेत, प्रत्येक घराघरात शिवबा घडला पाहिजे. आणि मी सतत त्यासाठी माझ्या जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून आणि माझ्या या महिला सहकारी ज्या आहेत, ज्या मला नेहमीच मदत करतात, त्यातून आम्ही जिजाऊंचं कार्य पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. एवढे बोलून मी इथेच थांबते. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. तर ह्या होत्या आपल्यासोबत पूजाताई, जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापक, आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेले आहेत. कशा पद्धतीत जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिवस हा दरवर्षीप्रमाणे ते कशा साजरा करतात आणि कसे कसे उपक्रम राबवतात, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. ताई, काय सांगाल नेमकं? आज आपण आनंदमय, मनाला हरकत नाही, आज तुमच्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद वाटतोय, कारण आज जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्व महिला एकत्रित होऊन किल्ले रायगड येथे निघाल्यात. काय सांगाल नेमकं, आपली काय भावना आहे? नमस्कार, माझं नाव कांचन देशमुख. आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती आहे. आम्हाला आज 15 दिवस असं अजिबात वाटलं नाही. आमच्या अध्यक्षासोबत पूजाताई सुर्वे यांनी आमच्याकडनं 15 दिवस आम्ही सतत तयारी करायला लागलोत, पण आम्हाला थोडं पण असं काही वाटत नाही का आम्ही थकलोत का काय झालोत. आज आमची एवढी स्मृती त्यांनी वाढवली. आज आम्ही घरात होतो, घरामध्ये बसत होतो, पण त्यांनी आज आम्हाला एवढ्या महिलांना बाहेर काढलं. आज त्या आमच्यासाठी एकदम आदर्श म्हणून महिला आहेत आणि आज त्यांनी आम्हाला रायगड पाचाड आपण इथे जाणार आहोत. आज आपल्या राष्ट्रमाता जिजाऊंचा जयंती आहे. त्यांचे खूप मोठे आपल्यावर उपकार आहेत का त्यांनी आपल्यासाठी एक असा राजा निर्माण केला का ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिले. आज आपण आज स्वतंत्र आहोत कारण आपला राजा होता, राजाने आपल्याला स्वतंत्र करून दिले, पण त्यांच्या पाठीमागे जी माऊली होती ती आज खरोखरच इतकी श्रेष्ठ होती का तिच्यामुळे आपला राजा घडून आलेला आहे. त्याच माऊलीचे आपण आज भेट द्यायला जाणार आहेत. आम्हाला सगळ्या महिलांना खूप असं वाटतं मनापासून का आज आम्ही तिथे जाऊ, आज त्यांचे दर्शन घेऊ. आम्हाला किती मोठं हे भाग्य मिळणार आहे ते का आमच्याकडे शब्द नाही ते बोलायला. पण आज आम्हाला हे शिवबाराजे घडलेत आपल्या जिजाऊ माँसाहेबांमुळे, तर आम्ही खरंच खूप उत्साही आहोत आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे. पण असंच पूजाताईंचं कार्य पुढे पण चालू राहावं अशी आमची खूप मनापासून इच्छा आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समजते. जय जिजाऊ, जय शिवराय. तर ह्या होत्या त्यांच्यासोबतच्या महिला. त्याचप्रमाणे दुसऱ्या ताई आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. ताई, काय सांगाल नेमकं, आज तुम्ही पूर्णपणे गावातल्या एकत्र महिला सगळ्या मिळून किल्ले रायगड येथे प्रस्थान करणार आहात, नेमक्या काय भावना आहेत आणि जिजाऊ माँसाहेबांना कशा पद्धतीत पाचाड गाव येथे जाऊन वंदन करणार आहात? माझं नाव मनीषा पवार. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज पाचाड येथे भेट घेणार आहोत. आम्ही 50 ते 60 महिला सर्वजण एकत्र जाऊन तिथं स्वाभिमानाने नमस्कार करू, वंदन करू आणि पुढे रायगड येथे भेट घेऊ. तिथेही आम्ही त्यांना वंदन करू आणि हे सर्व साकार झालं. सर्व सौ पूजाताई सुर्वे यांनी सुचवलं की आज आपण नऊवारी साड्या नेसून राजमाता जिजाऊ यांना नमस्कार करू. आपल्याला तिथे सर्व ठिकाणी आपल्याला तिथं व्यवस्थित राहायला मिळेल. आपल्याला कळेल की राजमाता जिजाऊ यांनी काय कार्य केले, ते कसे करायचे. त्याच्या हेतूने आपण तसंच राहिलं पाहिजे. आपणही आपल्या मुलांना शिवरायांसारखं त्यांना कशी ताकद यावी, कसं शिकवावं हे आपण त्यांना पुढे शिकवलं पाहिजे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपत आहे. नमस्कार. तर ह्या होत्या जिजाऊ फाउंडेशनच्या सर्व महिला आणि खास करून संस्थापक पूजाताई सुर्वे यांनी आज जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिवस आहे आणि जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त जिजाऊ माँसाहेबांना त्यांनी सर्व महिलांनी वंदन केलेले. तसेच आपल्यासोबत त्यांच्यासोबत आज खास करून शिवाजी महाराज तयार झालेले आहेत आणि ते स्वतः निघालेले आहेत त्यांच्यासोबत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. काय सांगाल नेमकं, आज आपण शिवराय बनलात आणि काय प्रेरणा देणार आहात पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण जगाला? नाव सांगतो. माझं नाव श्रेयस देशमुख आहे.
पोवाडा सादर करणार आहे ना? हां बोल. चमकती है शिवाजी की तलवार, हर हर महादेव की ललकार, जब तक के भवानी हमारे साथ, हम तो मराठी लोग गोलियों से डरते नहीं, ईमान के लिए जान देते हैं, जान की हमें परवाह नहीं. संतांच्या उपदेशाने महाराष्ट्र जागा झाला, छत्रपती शिवरायाने गडावर भगवा तो फडकविला. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला संतांच्या उपदेशाची करणी, छत्रपती शिवरायाने केली स्वराज्याची उभारणी. महाराष्ट्र झुकला या गुलामगिरीच्या पायी, पण या महाराष्ट्रामध्ये असे काही मराठा उरलाच नाही. राजे शिवाजी ने आदेश दिया है महाराष्ट्र को, ए मर जाओ मिट जाओ पर बाद दुश्मन से ना लाओ, ए चमके शुभाची तलवार, तडपत्या बिजलीचा अवतार, ओ जेले धालीवरती वार. ओ चमके शुभाची तलवार, ओ चमके शुभाची तलवार. पडली भवानी जेव्हा म्यानाचा बाहेरी, आणि रानात फिरली जेव्हा ती मादारी, तप्त दौलती समोर नाही केली तिने लाचारी, झुकली नाही तेव्हा कधी ती दिल्लीच्या दरबारी. तमान बादशाचा ताज तिने ठोकरला, आणि मराठा वेश तिने पांघरला. धर्मरक्षण सदा सत्य भवानी ती झाली, जुलम करत्या त्या रक्ताने ती नाहीली. महाराष्ट्रावर प्रेम अपार, उघडला स्वातंत्र्याचा दार, झाला महाराष्ट्र उघडला स्वातंत्र्याचा दार. हो 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 चमके शुभाची तलवार. जय जिजाऊ. तर अप्रतिम शिवाजी महाराजांवरती गीत एक लहान्या बाळांनी कशा पद्धतीत हे केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत, त्या जिजाऊ वंदना करणार आहेत. ताई या इकडे, काय सांगाल नेमकं? आज जिजाऊ महासाहेबांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त आपल्या मनातील काहीतरी भावना सुचलेल्या आहेत. काय सांगाल नेमकं? तुमचं नाव काय आणि कशा पद्धतीत सादर? माझं नाव सुवर्ण मुकुंद सुर्वे. मी जिजाऊंची वंदना बोलणार आहे. जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशामुक्त दाही, तुझ्या प्रेरणेने दिशामुक्त दाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशामुक्त दाही. गुलामी कुणाची कुणाच नाही, गुलामी कुणाची कुणाच नाही. नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजा माऊली गे तुला वंदनाही, जशी पार्वती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तू. जसा संविभाग बळीपूर्व काळी, शहाजी जनांच्या तसे चित्त देही. जिजा माऊली गे तुला वंदनाही, जिजा माऊली गे तुला वंदनाही. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मने ही प्रवाही. तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाहे, खरा धर्म आता शिवाचाच पाहे. जिजा माऊली गे तुला वंदनाही, जिजा माऊली गे तुला. जय जिजाऊ, जय शिवराय. तर ह्या होत्या सर्व महिला, आणि महिलांनी जिजाऊ महासाहेबांना कशा पद्धतीत वंदन केलेले आणि आता ते इथनं प्रस्थान होणार आहेत. तर त्यांचा प्रवास हा सुखरूप हो आणि जिजाऊ महासाहेबांना तिथे सुखरूप पोचून वंदन करो. माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.